हाय एव्हरीवन. तर तर आज आपण मागवला आहे एक फोन फ्लिपकार्टवरून आणि तो फोन आहे नथिंग फोन 3A ब्लॅक 256 GB. ओके, तर चला आपण करूया त्याचं अनबॉक्सिंग. तर आपण हा मागवला आहे फ्लिपकार्टवरून आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे प्रायोरिटी. पण आय डोंट थिंक सो हा आपल्याकडे प्रायोरिटी बेसवर पोहोचला आहे, कारण हा येणार होता आपल्याकडे काल रात्री 11 वाजेपर्यंत. इमॅजिन. आणि तो आज आला आहे संध्याकाळी 6 वाजता. तर खूपच डिले आहे, कारण की ऑनलाईन जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट मागवतो तो तो वेळेवर येण्याआधी आपल्याला असतं की आपण कधी येते आपल्याकडे, आणि त्यांनी एवढा डिले केला आहे तो पण फोनचा, विच इज नॉट गुड. कारण की फोन लोक असं आतुरतेने वाट बघत असतात कधी येईल, आणि ते लोक एवढा डिले करत आहेत आपल्याला डिलिव्हर करायला, प्रायोरिटी स्टिकर असून सुद्धा, आणि ते पण विदाऊट इन्फॉर्म. तर लोक ॲक्च्युली वाट बघतात 11 वाजेपर्यंत वाट बघून, पण जर कुठलं इन्फॉर्मेशन आलं नाही आहे की कधी डिलिव्हर होईल, तर दिस इज नॉट गुड. सो फ्लिपकार्ट, प्लीज तुम्ही जर ऐकत असाल तर याची नोंद घ्या आणि वेळेवर डिलिव्हर करत जा. तर आपण आता याला टीआर करू. ओके, लेट सी. तर आपण याला आता फाडलंय आणि याच्यामध्ये एक, तर आपण काढूया बाहेर. तर असा आहे आपला बॉक्स. याच्यावर मेन्शन आहे नथिंग फोन आर आणि खाली लिहिलं आहे नथिंग फोन 3A. ठीक आहे, ब्लॅक कलरचा बॉक्स आहे आणि फोन सुद्धा आपला ब्लॅक कलरचा आहे. तर याच्यावरती 2 सिक्युरिटी स्टिकर्स आहेत जे आपल्याला फाडावे लागतील. पहिला हा एक बारकोडवाला आणि दुसरा इथे दिलाय. ओके, इथून त्याला असं खेचावं लागेल. आय शो यू. हे बघा, मला दिसेल असं फाडतो. ओके, तर आपण हे फाडून घेतलंय आणि आपल्याला हा स्टिकर काढायचा आहे जो टॉपला आहे. ठीक आहे, नेक्स्ट. See, 1, 2. Okay, our box empty. Let's keep it. Wow, बॉक्स व्हाईट बॉक्स आहे आणि त्याच्यावर एक फाईन, तुम्हाला दिसेल का माहीत नाही, टेक्स्चर आहे. फाईन एम्बॉसिंगचं टेक्स्चर आहे याच्यावरती, जे फोनचा बॅक कॅमेराचं आय थिंक डिझाईन आहे ते त्याने यावर प्रिंट केलं आहे. नाईस. ओके, इट इज विजिबल. सो पाहिलं, बॉक्सवर छान असं एम्बॉसिंग केलं आहे. ओके, चला याचं बॉक्सिंग करूया, अनबॉक्सिंग करूया. ओके, सो आय थिंक हे असंच ओपन होणार आहे. कूल कूल. आपल्याला इथे फोन दिसतोय एका कवरमध्ये रॅप केलेला, त्याला आपण काढायला लागेल बाहेर. इथे एक फ्लॅप आहे, फ्लॅप आय थिंक उचलायचं आहे. येस. ओके, हे असं करायचं नाही, त्यांनी स्मार्टली डिझाईन केलं आहे. इथे दिसतंय हा ॲरो आहे, हा फोन असा रेस करायचा आहे आणि बाहेर काढायचं आहे. दॅट्स इट. ओके, स्मार्ट डिझाईनच बसलेत. सी, चारी बाजूनी कव्हर आहे बटा पेपरचं आणि आपल्याला कॅमेरा एक्सपोज दिसतोय इथे. ओके, आणि व्यवस्थित आपण त्याला अनबॉक्स केलं आहे. आता त्याचं कव्हर काढूया की बाकीच्या गोष्टी बघूया. लेट्स सी. आपण ट्रे पण बाहेर काढू. हा त्याचा ट्रे आहे, त्याला थोडा वेळ आपण ट्रेमध्ये ठेवूया असाईड, कारण की नंतर मग बाकीच्या गोष्टींकडे आपलं लक्ष नाही जाणार. तर बॉक्समध्ये आपल्याला अजून ही कॉर्ड मिळते, चार्जिंग कॉर्ड. ठीक आहे, आणि अजून काय काय असेल असं वाटतं ना, पण काही नाही आहे. एक कॉर्ड आहे आणि एक हा बघा. ओके, तर एक आहे ही पिन आहे, मी काही व्हिडिओमध्ये पाहिली होती, आता समोर पाहतो याला. इथं तुम्हाला क्लिअर दिसतंय का माहिती नाही, अशी त्याची पण अशी ट्रान्सपरंट होल्डर असलेली एक पिन आहे.
सिम कार्ड काढायला खूपच मेहनत केली असं वाटतं, पण छान आहे. ओके, हे बघा ट्रान्सपरंट आहे ना. ठीक आहे, तर ही पिन आहे, दॅट्स इट. त्याच्यासोबत वायर, पिन आणि हा फोन. आणि बॉक्समध्ये तसं काही नाही आहे. एक मॅन्युअल आहे. येस, इट इज. हे बघा असं काहीतरी मॅन्युअल आहे. हे आपण असं ठेवून देऊया इथे बॉक्सवरती. ओके, सो हा बॉक्स एम्प्टी झाला आहे. याच्यामध्ये आता काही नाही आहे. ते दिलेलं आहे वेलकम टू नोट आहे काहीतरी छान छान. याला आपण बंद करूया, थोड्या वेळ साईडला ठेवूया आणि मेन हिरोला आपण समोर आणूया. येस, ओके. तर आपण आता या फोनला बाहेर काढू कवरमधून. ठीक आहे, सो लेट्स ट्रेला साईडला करूया. हा आहे फोन, याच्यावर एक स्टिकर आहे. आणि जसं आपण याला ओपन करूया, काही साईन्स आहे त्याच्यावर, प्लस मायनस. पॉवर बटन इकडे आहे. 3 सेकंड आय थिंक प्रेस करायचं असं त्याच्यावर मेन्शन आहे. स्टिकर दिसतोय. इथे एक सिम्बॉल आहे, तो पण आपण चेक करूया. इथे त्याचं बटनचं डिरेक्शन दिलेलं आहे. इथे एक बटन आहे, त्याचा सिम्बॉल आहे. इकडे पॉवर केबल आपल्याला चार्जिंग केबल लावायची आहे. आणि इथे सिम कार्डचा ट्रे इथे बॉटमला आहे. नॉर्मली इथे असतो, माझ्या आधीचा फोनचा इथे होता, तर याचा सिम कार्ड ट्रे बॉटमला आहे असं इथे त्यांनी मेन्शन केलं आहे. ओके, लेट्स अनरॅप दिस. ओके, ओके. इथे बघा अशा प्रकारे त्याचा फ्रंट स्क्रीन आहे. काही फिंगरप्रिंट्स लागले होते, मी त्याला क्लीन केलेत. आपण हा बॉक्स साईडला ठेवूया म्हणजे तुम्हाला क्लीन व्ह्यू मिळेल. तर अशी त्याची फ्रंट स्क्रीन आहे. इथे 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे बघा, तर बॅक साईडच जास्त इम्पॉर्टंट आहे, फ्लॅट ब्लॅक. आणि मागे येस, तर असे हे त्यांचे 3 कॅमेराज. फ्लॅश आहे इथे. सुपर डिझाईन आहे यार. ब्लॅकमध्ये पण हा खूप छान दिसतोय. याच्यामध्ये ब्लू आणि अजून एक कलर व्हर्जन आहे. याच्यावर गोप्रोचं पण इम्प्रेशन दिसतंय, रिफ्लेक्शन दिसतंय. तर ओके, आपण याच्या कॅमेराबद्दल बोलूया. जो पहिला कॅमेरा जो आहे तो आहे 50 मेगापिक्सल मेन कॅमेरा. ओके, अँड जो सेंटरवाला जो कॅमेरा आहे तो आहे 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा. आणि लास्ट वन जो राईट साईडचा कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा आहे. ओके, तर असे 3 कॅमेराज दिलेले आहेत. वरती फ्लॅश आहे. ओके, आणि फ्रंटला दिला आहे त्यांनी 32 मेगापिक्सल कॅमेरा. आणि मेन म्हणजे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग भेटतं आहे. फोन इज फॉर कॅमेरा. ओके, एव्हरी वन लुक्स फॉर कॅमेरा. सो त्याचा आउटपुट बघणं आपल्याला जास्त मजा येईल. ठीक आहे, आणि इथे काही ज्या लाईट्स आहेत त्या कशा ऑपरेट होतात, ओके, कशा फंक्शनल आहेत ते एकदा चेक करूया आपण. ठीक आहे, रेड स्पॉट खूप चांगला वाटतं इथे ॲज अ डिझाईन पार्ट. तर असा आहे हा फोन. साईडने मॅट फिनिश एज आहे. बॉक्सी डिझाईन आहे जे खूप चांगलं वाटतं, जे आयफोनवरून पण इन्स्पायर्ड असतं. ओके, इथे त्याचा सिम कार्ड पोर्ट आहे, चार्जिंग आणि स्पीकर माईकचं इथे आहे. ओके, आणि साईडला हे बटन, जे बटनचं सिम्बॉल होतं ना ते आपल्याला जे कळालं नाही, हे वालं, तर ते हे बटन आहे. ओके, आणि साईडला आपल्याला प्लस मायनस इथे दिलेलं आहे व्हॉल्यूम अप डाऊन करण्यासाठी. टॉप एक माईक आहे. ओके, तर आपण याला आता स्टार्ट करूया. याचं पॉवर बटन आहे ते आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे लोगो येईपर्यंत. ओके, सो होल्ड करून ठेवायचं आहे पॉवर बटन. अँड्रॉइड अँड नथिंगचा लोगो आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. मी पण दिसतोय स्क्रीनवरती. हॅलो, पकडला का मी लोगो? ये, वाव, हॅलो. सो हॅलोची स्क्रीन आली आहे. एक मोठा ॲरो दिसला आपल्याला. इथे काहीतरी सिम्बल्स आहेत, कॉल, UK वगैरे वगैरे. इंग्लिश UK लँग्वेज सिलेक्टेड आहे.
फोन आणि आय डोंट नो हा कसला आयकॉन आहे. एक माणूस हात स्प्रेड करून उभा आहे. आय थिंक आपल्याला वेलकम करतोय. डोंट नो. मला याच्यावरचा ॲरो दिसतोय. आय थिंक सो खूप ब्राईट आहे त्यामुळे मे बी दिसत नसेल. ठीक आहे. ओके. ओके, तर त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला आधी सिम कार्ड टाकावं लागेल. ठीक आहे. इथे त्यांनी तसं इन्फॉर्मेशन दिलं आहे. डिव्हाइस रिक्वायर्ड सिम कार्ड फ्रॉम अन इंडियन नेटवर्क प्रोव्हायडर. प्लीज इन्सर्ट सिम टू कंटिन्यू. त्याच्या पुढे आय थिंक ते जाणार नाही त्याशिवाय. तर इथे त्यांनी असं डिरेक्शन दिलं आहे कुठून टाकायचं आहे. हा त्याचा ट्रे आहे. तर आपण सिम कार्ड टाकून घेऊया. ओके, लेट मी फाइंड दॅट पिन. ओके, तर ही आपली पिन आहे जी आपल्याला बॉक्समधून मिळाली आहे. आणि आपण हा ट्रे असा ओपन करूया इथून. आय होप सो इथूनच ओपन होईल. ओके, तो ट्रे ओपन झाला आहे. ओके, त्याला आपण बाहेर काढूया. हां, ओके. तर अशा पद्धतीने ट्रे बाहेर आला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एकच सिमचा ऑप्शन दिसतोय. हो, नाही, नाही. अजून एक. ओके, त्यांनी फ्रंट आणि बॅक असे सिम 1 आणि सिम 2 असे 2 ऑप्शन दिलेत. ते सिंगल ट्रे मला दिसला. मला वाटलं एकच सिमसाठी ऑप्शन असेल, पण नाही. इथे बॅक साईडला पण सेम ट्रे आहे. ज्याच्यामध्ये सिम 1 आणि सिम 2 असे आपण इन्सर्ट करू शकतो दोन्ही सिम कार्ड. तर आपण याच्यामध्ये सिम 1 मध्ये आपण एक सिम इन्सर्ट करूया. आणि इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला हलकंसं प्रेस करावं लागेल. आधी वाटत होतं की ते जाणार नाही आहे, खूप मोठं आहे. पण नाही, परफेक्ट आहे. त्याला टक इन करावं लागतं. ठीक आहे. तर आता ते पडणार नाही आहे बघा. टक इन झालं आहे व्यवस्थितमध्ये. या साईडला पण असं एक सिम कार्ड आपण प्लेस करून यूज करू शकतो. तर चला आपण ट्रेमध्ये टाकूया. ठीक आहे. तर आपण ट्रेमध्ये सिम कार्ड टाकून घेतलं आहे आणि त्याला आपण आता आतमध्ये प्रेस करूया. ओके, तर ट्रेमध्ये आपण सिम कार्ड टाकलं आहे. लेट सी काय. ओके, ऑथेंटिकेटिंग सुरू झालेलं आहे. सिम कार्ड ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे आपलं. कनेक्ट टू वायफाय. लेट मी थिंक व्हॉट इज माय पासवर्ड इज. आय होप मी पासवर्ड बरोबर टाकलं आहे. ट्राय करून बघतो. येस. हा हा, पासवर्ड लक्षात होता माझ्या. खूप वर्षांनी यूज केलं आहे पासवर्ड. 2 वर्ष 3 वर्षांनी. गरज नाही लागत. एकदा सेट केलं की आपण यूज करतो ना. सो पासवर्ड बरोबर आला आहे. ओके, तर काय आहे हे स्क्रीनवरती. कॉपी ॲप्स अँड डेटा. यू कॅन चूज टू ट्रान्सफर युअर ॲप, फोटोज, कॉन्टॅक्ट, गुगल अकाउंट्स अँड मोर. सो आपण ते नंतर करूया. आय थिंक डोंट कॉपीज ऑप्शन क्लिक करून. तर गुगल अकाउंट साइन इन करण्यासाठी आपल्याला सांगतोय. तर ओके, लेट्स डू इट. कीप युअर अकाउंट अपडेट विथ दिस फोन नंबर. ओके, अशी स्क्रीन आली आहे आणि आपल्याला लिहायचं आहे येस आय एम इन. टर्म्स अँड सर्व्हिस त्यांचं ब्ला 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 अग्री करायचं आहे. तर त्याची एक स्क्रीन आहे, त्याला पण आपण अग्री करूया. गेटिंग युअर अकाउंट इन्फो. वाव. गुगल सर्व्हिसेस सगळ्या लोड होत आहेत. लाईक दिस. चेक करा. सो गुगल सर्व्हिस टर्म्स अँड कंडिशन ते पण आपण ॲक्सेप्ट करूया. चूज डेटा बॅकअप. इन केस युअर डिव्हाइस इज लॉस्ट, स्टोलन और डॅमेज, युअर बॅकअप युजेस गुगल अकाउंट स्टोरेज. ते जीमेलचं सगळं आहे. सो टर्न ऑन बॅकअप ऑप्शन नेहमी ऑन ठेवा, कारण की जर तुमचा फोन हरवला तर तुम्हाला तो पूर्ण डेटा तुमच्या गुगल अकाउंटला भेटून जातो. मग तुम्ही पुन्हा तो रिकवर करू शकता. ओके, सो आय थिंक की तुम्ही ऑन केला पाहिजे. सिलेक्ट डिफॉल्ट सर्च इंजिन. सो इथे काही सर्च इंजिनचे खूप सारे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. आपण नॉर्मली यूज करतो क्रोम, त्याच्यावरच आपलं सर्च सगळं चालतं. बाकीचे खूप सारे ऑप्शन्स मार्केटमध्ये असतात सर्च इंजिन. जसं गुगल एक सर्च इंजिन आहे, असं खूप सारे सर्च इंजिन असतात. ओके, सेट पिन. तर त्यांनी पिन सेट करण्यासाठी मला विचारलेलं आहे. होते माझा फोन सेटअप होते. तुम्हाला पण स्क्रीन दाखवून देतो काय काय येते. याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स येते. जसं मी वर्बली सांगितलं तसं पुढच्या स्क्रीन तुम्हाला दाखवून देतो. तर असं टीच यू असिस्टंट टू रिकॉग्नाइज युअर व्हॉइस. आणि हे खूप AI बेस्ड वाटतंय. तर ते आपल्याला फ्युचरमध्ये यूज करायचंच आहे. तर डोंट नो थँक्स करून काही उपयोग नाही. आपण त्याला यूज करूया आणि मग ठरवूया की ते यूज करायचं आहे की नाही. पुन्हा आपल्याला काहीतरी सेंटेन्स बोलून दाखवायला सांगतोय. तो काय आहे ते. ओके गुगल, सेट अ टायमर फॉर 5 मिनिट्स. मी फक्त वाचतोय तर त्यांनी हे गुगल पकडलं. हे बघा पुन्हा आलं. कळलं का. मी नॉर्मली म्हणजे किती ते सेन्सिटिव्ह आहे. ओके, तर मी इथे रीड करतोय की
से हे गुगल टू दॅट असिस्टंट. बघा परत ती स्क्रीन आली. किती सेन्सिटिव्ह आहे, व्हॉइस सेन्सिटिव्ह, खूप सेन्सिटिव्ह बनवलं त्यांनी आणि खूप चांगलं वाटतं मला कारण की रिस्पॉन्स एवढा फास्ट आहे. नमस्ते, मुझे लगता है कि आप वर्क सेंसिटिविटी के बारे में पूछ रहे हैं. क्या आप कृपया इसे और स्पष्ट कर सकते हैं कि आप क्या जानना चाहते हैं? हिंदी आणि मी याच्यावर मराठी पण ट्राय केलं. इतका फ्लुएंटली तो मराठी आपलं ऐकतो. असं ऐकलं का तुम्ही? फ्लुएंटली तो मराठी ऐकतो आणि तसं टाईप करतो. परफेक्ट, कसली स्पेलिंग मिस्टेक न करता. तुम्ही पण ते ट्राय करा. ओके, जेमिनीमध्ये. तर आपण हे अग्री करूया. स्किप पण करू शकतो. तर आपण ते नेक्स्ट टाइम एक्सप्लोर करू. आता आपण नो थँक्सवर क्लिक करू शकतो. टर्म्स अँड कंडिशन त्याला तुम्हाला अग्री करायचंच आहे. सो क्लिक ऑन अग्री. एक्सपेरिमेंट इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. आता हे काय आहे? युजर एक्सपिरियन्स प्रोग्राम. ओके, तर त्यांना फीडबॅकसारखं आपण देणार आहोत. त्याची गरज नाही आता. तो एक प्रोग्राम असतो ज्याच्यातून त्यांना फीडबॅक मिळतो. यूज करताना काही टेक्निकल किंवा युजर इंटरफेसमध्ये काही इश्यूज आले तर ते त्यांच्याकडे फीडबॅक आपोआप जातो. तर त्यासाठी हे सगळं असतं. सिस्टम स्टॅबिलिटी प्रोग्राम, नथिंग नोटिफिकेशन. तर हे आपण नेक्स्ट न्यू वे टू इंटरॅक्ट विथ युअर फोन. यासाठीच हा फोन आपण मागवला आहे कारण की याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. ओके, इंटरॅक्शन जे आहे ना त्यांनी आपल्याला दिलेलं जे लाईटसोबत येते ते खूप नवीन आहे. ओके, म्हणजे तुम्हाला यूज करताना हे मी दाखवेन पुढे पुढे काय आहे त्यामध्ये. कॉल रेकग्नायझेशन कसं असेल बघा, असे ब्लिंकर्स येतील. ओके, नेक्स्ट एसेन्शियल नोटिफिकेशन असेल तेव्हा ही लाईट ग्लो होईल. त्यांनी हायलाईट करून दाखवलं आहे. ग्लिफ टायमर, त्यासाठी आपल्याला ही लाईट यूज होईल. जो बघा एक ट्रेलिंग दाखवते की लाईट कमी कमी होत चालली. हा ग्लिफ टायमर आहे. तो कुठे यूज होईल, कसा होईल ना ते पण आपण एक्सप्लोर करूया. ठीक आहे. सी म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे येते त्याप्रमाणे त्याचा टाईम रिड्यूस होतोय ना, तर तसं ते आपल्याला नोटिफाय करत जाईल की किती टाईम उरला आहे. तो लाईटवरून कळेल आपल्याला. इंटरेस्टिंग आहे ना. ओके, वा, ही काहीतरी एसेन्शियल की म्हणून त्यांनी दिली. आपण जी मगाशी की बघितली ना ती एसेन्शियल की आहे. ते कॅप्चर युअर थॉट्स ऑन द गो विथ द पॉवर ऑफ AI. ठीक आहे. प्रेस अँड होल्ड एसेन्शियल की टू कॅप्चर द स्क्रीन. कीप होल्डिंग टू रेकॉर्ड ऑडिओ. तर असं काहीतरी त्यांनी त्याच्याबद्दल दिलेलं आहे. ते आता यूज केल्यानंतर आपल्याला कळेल. तर बेसिकली प्रेस अँड होल्ड एसेन्शियल की टू कॅप्चर द स्क्रीन. कीप होल्डिंग टू रेकॉर्ड ऑडिओ. म्हणजे तिथे आपण जर प्रेस करून ठेवलं तर आपली स्क्रीन पण कॅप्चर होईल आणि अजून कीप होल्डिंग जर आपण होल्ड करून ठेवलं आहे तर पुढे ऑडिओ पण रेकॉर्ड होईल. तर अशी ही एसेन्शियल की आहे, त्याबद्दल आपण बोलतोय. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट्स न्यू इन 3.0. ओके, व्हॉट्स न्यू, अशी येलो कलरची मस्त ब्राईट स्क्रीन आहे. नेक्स्ट, personalize your lock screen with lock face and widgets. Rearrange your quick sense setting easily. त्यांनी गाईड दिलं आहे. बेसिकली गायडन्स आहे की काय काय आहे याच्यामध्ये नवीन. शेअर युअर फेवरेट विजेट्स विथ युअर बेस्ट फ्रेंड्स. ओके, अँड मोर. स्मार्ट ॲप ड्रॉवर, AI एनहान्स्ड परफॉर्मन्स, रिफ्रेश्ड पॉपअप व्ह्यू, Android 15 आहे याच्यामध्ये, डॉट ॲनिमेशन इंजिन आहे, रिवॅम्प टायपोग्राफी आहे. सो नेक्स्ट करा. चला नेक्स्ट करूया. ओके, नेक्स्ट केल्यावर आलेलं आहे इन्स्टॉल अपडेट टू कीप युअर डिव्हाइस रनिंग स्मूथली. तर हे आपल्याला करायला लागेल. डाउनलोड अँड इन्स्टॉल नाव करूया. ओके, डाउनलोड आणि इन्स्टॉल झालेलं आहे अपडेट्स. याच्यामध्ये मी वाचलं की टेलिफोटो कॅमेरा नाव सपोर्ट्स 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग फॉर शार्प व्हिडिओज. तो हे एक इंटरेस्टिंग वाटलं मला अपडेट्समध्ये. रिस्टार्ट नाव. ठीक आहे. आणि अशी ही स्क्रीन आली आहे आता आपल्यासमोर पहिल्यांदा. सो पिन टाकून आपण अनलॉक केलं आहे. तो फर्स्ट टाइम आपल्याला स्क्रीन दिसते आपल्या मोबाईलवरती. हा कॅमेराचा आयकन आहे कारण की तो लगेच कळत नाही. कॅमेराचा आयकन समजून घ्यावं लागेल आपल्याला त्यांचं आयकन सिस्टम. जसं रेकॉर्डर आहे, इथे क्लाउड आणि एक डॉट दिला आहे, तो वेदरचा आयकन आहे. ओके, असे बरेचसे आयकन्स आहेत. आपण चेक करूया. बाकी तर मला गुगलचे आणि ते आयकन सगळे सिमिलर दिसतात, त्यामुळे एवढं काही त्रास नाही होणार. लेट्स सी, चेक करूया. पहिल्यांदा कॅमेरा ओपन केला आणि आपण काय आलंय, अलाउ कॅमेरा ॲक्सेस टू डिव्हाइस लोकेशन वाईल युझिंग दी ॲप. ओके, कूल. तर हा बघा अशा प्रकारे माझा कीबोर्ड दिसतो याच्यामध्ये. वाव, हा याचा फ्रंट कॅमेरा आणि खूपच क्लिअर दिसतोय. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.
आपलं अनबॉक्सिंग आपलं झालं आहे आणि फोन पण सेटअप झाला आहे. तर आपण आता त्याला यूज करूया. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.